गाईज 1 तासानंतर आमची ही आहे काय म्हणतो ट्रेन आहे 2245 वाली. पण आम्ही सेफ साईड 1 तास आधीच पोचलोय. आता आम्ही वेटिंग एरियात थांबलोय. तर आमची ट्रेन इथूनच स्टार्ट होणार आहे म्हणून ऑलरेडीच आली टाइमवर. तर आम्ही आता शोधतोय आमची बोगी. 5 minutes later. आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आमची 3AC वाली ट्रेन आम्ही बुकिंग केली. एसी कसं असेल तुम्हाला एकदम कम्फर्टेबल आहे. सो इथं आता वडोदऱ्यात आम्ही थांबलोय कारण इथे आमची बहीण राहते. तर त्यांच्याकडे आता आम्ही जाणार आहोत. मग तिथून आमचा प्लॅन आहे नेक्स्ट. तर आम्ही आता फ्रेशन अप होऊ ह्याच्यानंतर आणि मग तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. पुढचं लगेच सांगितलं तुम्ही कसं ब्लॉग बघणार हे तुम्ही कसं स्टे ट्यून राहणार नाही. गाईज तर स्टेशनला पोचलोय वडोदऱ्याला. लेट्स गो. गाईज आता आम्ही आलोय. इथं आमची बहीण राहते गेस्ट. त्यांना गेस्ट हाऊस आहे. मग आता मी इथंच फ्रेश होणार आहे आणि पुन्हाच गेट लॉस होणार आहे. तर आता फ्रेशन अप व्हायचं आणि डायरेक्ट जायचं आमच्या ट्रिपला. म्हणजे इथून सुरुवात होणार. काहीच तर आता किती वाजले 7:30. आमचं सगळं आवरून झालं. आम्ही फ्रेशन अप झालोय. आता आम्ही चाललोय आमच्या 8-9 तासाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आणि तिकडं आमची गाडी दिस इज टर्निंग. चला लगेच टाका. तर गाईस आता ट्रिपला आम्ही सुरुवात केली. आता आमचं पहिलं डेस्टिनेशनला आम्ही जातोय. तर ही आमची सगळी गँग टुकुरी माहितच आहे. साले सवेरे सवेरे मनुष्य लोगों की मनुष्य शक्ल देख. हे पण तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितले असेल. तर तुम्ही जरा इंट्रो करा ना नाव वगैरे. विजय शिंदे. विजय शिंदे आणि कुठलं गाव आहे? कर्जत. पण तरी पण लय लांब आल्यात. लय लांबचा प्रवास म्हणजे लय पैशासाठी कुठं पण यायला लागतो माणसाला माहितीच. तुम्ही कुठे? कुठं? कोंडन. आणि आप कहाँ से? हिंदी वाली है. उत्तराखंड से. देखो पहाड़ों से इधर आना पड़ेगा. इधर हम दिखाते हैं बाद में आपको सब. गाइस बाय. एंड ऑफ द व्लॉग. बघूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.